तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण चाललोय कोडलकरवाडी ते चिंचणी माया यात्रेसाठी। आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक असं या दोन्ही राज्याचं आराध्य दैवत चिंचणी माया यात्रेला। तर ही सर्व आपली टीम आहे, ही गाडी आहे आणि आता आपण पोचलो भिवघाटला। तिथून पुढे आपण असं जाणार आहे तासगाव वगैरे करून। पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो। खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, खूप मजा येणार आहे, तुम्ही बघत राहा। तर बघा मित्रांनो, आपण इथं पोहोचलेलो आता नदीवरती आणि नदीला पाणी असं भरपूर आहे, ट्रॅफिक जाम लागलेलं आहे। सकाळी 5 वाजल्यापासून आपण लाईनीमध्ये आहे, गर्दी अशी भरपूर आहे, नदीला पाणी पण भरपूर आहे। बघूया पुढे, अजून बराच वेळ लागणार आहे आपल्याला पोहोचायला पुढे। तर बघा मित्रांनो, रात्री आपण निघालो भिवघाटवरून, सकाळी नदीवर पोहोचलो, आंघोळ वगैरे केली, दुपारी पोहोचलो आपण मायका चिंचणीचं मंदिर आहे मेन स्थानक, तिथं तळावरती दिवसभर आराम केला। आता निघालोय आपण देवाच्या भेटीसाठी। बघू शकता तुम्ही गर्दी वगैरे कशी आहे, काय खूप अशी मोठी यात्रा भरलेली आहे, रस्त्याने सारं पब्लिकच पब्लिक आहे। जिकडे बघल तिकडे तुम्हाला असं म्हणजे गाड्या, माणसं, जागेची थोडी कमतरता आहे वर्षी, ऊस जास्त असल्यामुळं, त्यामुळं यात्रा थोडी पांगलेली आहे। किचकापापासून सावध राहा, चोरापासून सावध राहा, किचकापापासून सावध राहा, लहान मुलांनी सांभाळून घ्या। तर बघा, आपण आता देवीचे दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे असंच भटकंती फिरायला यात्रेमध्ये। काय काय आलंय काय काय नाही ते बघ तुम्हाला पण दाखवणार आहे। तर बघू शकता गर्दी भरपूर आहे, काय सुचत नाही, कुठं जायचं काय करायचं। तर बघू शकता या साईडला हळदी कुंकाची बाजारपेठ आहे आणि त्याच्या पाठीमाग प्रसाद सेवा वगैरे मिळतो। या साईडला बघू शकता असं म्हणजे लहान मुलाची खेळणी, बरंच काय, भांडी कुंडी, सर्व वस्तू इथे मिळतात। पुढं तुम्हाला दाखवणार आहे आकाश पाळणा पण आलेला आहे आणि बंद होता का माईक चालू होता। तर बघू शकता या साईडला बांगड्याचे स्टॉल, भांड्याचे स्टॉल वगैरे लागलेले आहेत। त्या साईडला आपल्याला टोपली सूप वगैरे मिळतात आणि बघू शकता इकडे लहान मुलांचं खेळणे वगैरे आहे।
काही घ्या 100 रुपये. तर बघू शकता या साईडला रस्त्याच्या बाजूला बघा असं कपड्याचे स्टॉल लागले आहेत, बोंगडे वगैरे, मोठ्या ब्लँकेट वगैरे. आणि समोर बघू शकता आकाश पाळणा दिसतोय बघा, अजून चालू झालेलं नाही, फिरायला लागलं एकदम असं मस्त झकास असं लाइटिंग दिसतंय. प्रेशर ऑन लाव, प्रेशर ऑन लाव. तर बघा आपण कोल्हापूर चप्पल बघा. मामा कितीला चप्पल? अशी 900 रुपये बसतात. 900 रुपये. तर बघू शकता याला गाडीचं सजावटीचं सामान आहे सगळं या साईडला. गोंड वगैरे स्टेअरिंगला लावायसाठी जो आपण हे वापरतो पट्टा, ते सगळं गोंड म्हणजे गाडी सजावटीचं सामान आहे या साईडला. बघू शकता तुम्ही आतमध्ये पूर्ण असं मार्केट आहे ते. तर बघू शकता या साईडला महिला मंडळांसाठी बांगड्या भरण्याची सोय आहे, म्हणजे मोठी बाजारपेठ भरलेली आहे, चुड्या वगैरे. या साईडला पर्सचे स्टॉल लागलेले आहेत. तर बघा इथं ओळकार मंडळ आलेलं आहे, कोळा सावळी गावचं. न्यू अचानक संत बाळूमामा ओळकार मंडळ कोळा सावळी, अजून त्यांची तयारी चालू आहे. थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, रात्री आपण गेलो होतो ओव्याचा कार्यक्रम बघायला. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली नदीला जाऊन, आणि आता आपण निघालोय पाणी आणण्यासाठी. आपल्या इथं नैवेद्य बनवायचा कार्यक्रम चालू आहे, त्यासाठी आपण पाणी आणायला चाललोय आता. बघू शकता तुम्ही गर्दी आहे अजून भरपूर, लोक येत आहेत जात आहेत. तर बघा मित्रांनो, आपण इथं आलोय, विहीर आहे बघा, हे विहिरीतून पाणी घेऊन जायचं आपल्याला. खोलाशी विहीर आहे. 2 मित्र आपले गेलेले आहेत खाली पाणी आणायला, आणि त्यांनी साखळी बनवून ते आता पाणी वरती काढणार आहेत. बघू शकता कशी कसरत करावी लागते यात्रेला आल्यानंतर. बघा भावानं पाणी घेतलं, आपण आता पाणी घेऊन चाललेलो आहे. आपला मित्र आहे संतोष, पाठीमाग आहेत गाडीचे मालक आपल्या पिकअपचे बापूराव. तर बघू शकता इथं आपल्या इथं नैवेद्य बनवायचं काम चालू आहे. बायका मंडळी काम करतायत, आणि नैवेद्य झाला का देवीचं बोनं निघणार आहे. तर ते बोनं कसं असणार आहे आणि काय असणार आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. सो तुम्ही बघू शकता. तर नमस्कार, हे आहेत मनोज पडोलकर, आणि हे आपल्याला
बोनं म्हणजे काय असतं त्याबद्दल छोटीशी माहिती सांगणार आहेत, तर आपण त्यांच्याकडे विचारून घेऊया. बोने, नमस्कार. मी मनोहर कोडलकर, मान खटावमध्ये राहणारे, भाटकी ग्रामपंचायत. बोने हा अखंड धनगर समाजाने एकत्र गावाने येऊन देवीचा केलेला नैवेद्य म्हणजे बोनं आहे. आणि पहिल्या काही वर्षापूर्वी किंवा काळापूर्वी हा रानोमाळात भटकणारा धनगर समाज हा एकत्र येऊन आपल्या गावाचं एक नैवेद्य दाखवायचा देवीला, त्याला बोनं बोलतात. कारण पहिलं वैयक्तिक बोनं करणं, नैवेद्य करणं लोकांना सहज शक्य व्हायचं नाही. त्यामुळे ही प्रथा जी चालू झाली, एकत्र प्रत्येक गावाने येऊन एकत्र देवीला दाखवलेला नैवेद्य, त्याला आपण बोनं म्हणू शकतो. रानोमाळात भटकणाऱ्या समाजाची ही देवी मांडली जाते, अखंड धनगर समाजाची, जे रायबाग तालुक्यातील चिंचली गावामध्ये स्थित आहे. आणि ह्या देवीचं वैशिष्ट्य आहे की ही धनगरांच्या हाकेला धावते असं म्हटलं, धनगरांची माई म्हटलं जाते. आणि याच मान, खटाव, कवटे मंकाळ, सांगोला या तालुक्यातला जो मानदेशातला जो पट्टा आहे, तो समाज ह्या देवीला खूप मानतो. धन्यवाद, छान अशी माहिती दिली. स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. केलेलं आहे. तोरण बांधली आहे तुझ्या देवाला तोरण बांधली घेण्यात आणा आणि परत मला सांग. काय पाहिजे मागून घ्या. तर
बघा मित्रांनो, आपण चिंचणीमध्ये बघितलं असेल आपलं देवीचं बोन वगैरे झालं. तिथून आपण जेवण वगैरे करून लेट निघालो, जरा वेळ लागला आपल्याला निघायला. रस्त्याला ट्रॅफिक खूप होतं, गर्दी भरपूर होती. त्याच्यानंतर आता आपण पोहोचलो आरेवाडीच्या बनात बिरोबाचं दर्शन घेण्यासाठी. आणि समोर बघू शकता हे तुम्ही बिरोबाचं मंदिर आहे, खूप असं मोठं मंदिर आहे. आणि इथून आता आपण जाणार आहे पुढं मसवड कोडलकर वाडीला. कोडलकर वाडीचा आपला शेवट असणार आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. टिमकार फेरा कोडलकरवाडी या भाविक भक्ताकडून 201 रुपये देणगी आलेले. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, रात्री आपण आरेवाड्यातून निघालो. आता पोचलो आपण कोडलकरवाडी इथं. आणि आपलं देवाचं दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे. माणसं जिकडचे तिकडे म्हणजे प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत सगळे. आपण पण आता आपल्या घरी जाणार आहे आणि आपल्या व्हिडिओचा शेवट आता इथं होणार आहे म्हणजे थोडक्यात झालेलाच आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समाधान कोडलकर यूट्यूब चॅनल आहे आपला. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.